नमस्कार, मी पंजाब डक. पण त्याच्यानंतर मात्र 7 जुलै ते 15 जुलै आपलं 7 जून ते 15 जूनच्या दरम्यान जे मान्सूनचा पाऊस येईल त्यामध्ये मात्र पाऊस देखील जास्त पडणार आहे, गारपीट देखील राहणार आहे, वडे नाल्याला पाणी देखील येणार आहे. म्हणून हा अंदाज घ्यायचा. आणि जमिनीमध्ये जर ईदभर ओल गेली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. धन्यवाद. परत एकदा सांगतो की मान्सूनच्या पावसामध्ये कधीच गारपीट नसती. पण हे काय झालं, पृथ्वीचं तापमान वाढलं, ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे हे अशा घटना घडायल्या. म्हणून त्याच्यामुळे तापमान कमी करावं लागतं. त्याच्यामुळे सांगतो यावर्षी मोसमी पावसात देखील गारपीट पाहायला भेटणार आहे. तेलंगणात देखील खूप गारपीट पाहायला भेटणार आहे. कर्नाटकमध्ये देखील खूप गारपीट पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, त्यामध्ये कर्नाटक तेलंगणा त्या भागात जास्त असल्यामुळं धाराशिव, लातूर त्या बॉर्डरवर असल्यामुळं सोलापूर, सांगली ह्या पट्ट्यात देखील गारपीट पाहायला भेटणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर अहिल्यानगर भागामध्ये इतका पाऊस कधीच पडत नसतं, पण यावर्षी मोसमी पाऊस खूप बरसणार आहे. पण त्याच्यामध्ये गारपीट देखील होणार आहे. बीड जिल्ह्यात देखील इतका पाऊस कधीच पडत नसतं, पण मोसमी पावसामध्ये तिथं ओढे नाले वाहून बीड जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. हे जे पाऊस आहे आता म्हणजे 1 जून 7 ते 14 मध्ये त्याच्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे. म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.